सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्या देशाचे श्रीमंती ग्रंथ आहे आणि आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्या देशातले संत आहे. देशाची श्रीमंती ग्रंथ आहे. आपल्या देशाचं, आपल्या संताचं, आपल्या राज्याचं महात्म्य, आपला देश, आपलं राज्य, आपले संतन, आपले देव सोडून गेल्याशिवाय कळत नाही. देशाची श्रीमंती ग्रंथ आहे आणि ते ठेवा सर्व पूर्वजांनी जतन केलेलं आहे. नाहीतर संपूर्ण देश जिंकले होते सिकंदरानं. संपूर्ण देश, फक्त हिंदुस्तान जिंकायचा राहिला होता पाहिजे. हिंदुस्तान तर सिकंदर निघाले तर त्यांचे काही धर्मप्रमुख होते, गुरु होते. त्यांनी विचारलं, काय जा रहे महाराज? हिंदुस्तान जा रहा. तो हिंदुस्तान से कुछ भी मत लाना महाराज. तो फिर हिंदुस्तान से ऋग्वेद की संहिता लाना. ऋग्वेद की संहिता तो सिकंदर होता. 2 मिनिटं थांबले. अरे एवढे देश जिंकलेत मी, आत्तापर्यंत गुरु म्हटले नाही की अमुक देशातून अमुक घेऊन या. हिंदुस्थानातून ऋग्वेद घेऊन या म्हणतात. त्या अर्थी आत्तापर्यंत जिंकलेल्या सर्व देशाची श्रीमंती एका बाजूला आणि आमचा हिंदुस्थानचा ग्रंथ ऋग्वेदाची श्रीमंती एका बाजूला. तर सिकंदर निघाले. ऋग्वेद काय आहे? काय ऋग्वेद? विचारत विचारत आले पंजाब मध्ये. क्या ऋग्वेद आपके पास है? आगे जा. पुढे आले. आता राजाच आले, तिथं वैभव सांगा ते नाही का सरपंच. साधे आमदार आले तर पुढं गाड्या मागं गाड्या. इथं सिकंदर सर्व वैभवासहित निघालेले. एक ब्राह्मण कौलारू घर, त्या घराच्या समोर वट्ट्यावर ते धोतर घातलेलं, फाटका उपरनं टाकलेलं ब्राह्मण काका बसलेले. सिकंदर तिथं आले. क्या आप मुझे पहचानते हो? जी नहीं. आपका शुभ नाम बताओ. सिकंदर. सिकंदर म्हटले की ताडकन उठून उभे राहिले. सिकंदर, तो हमारे गरीब के घर क्यों आयो मालिक? क्या ऋग्वेद आपके पास है? जी हाँ, हमें चाहिए. आता घाबरला. आता नाही म्हणावं तो सिकंदराच्या हातात तलवार आहे, मुंडकं वेगळं करल होतं म्हणून बसलो. पण ते ब्राह्मण होते ना. महाराज, संध्या का समय हुआ है, मैं ऋग्वेद आपके पास नहीं दे सकता, कल सुबह दे सकता हूं. हे बघा कसं डोकं लावलं ते. कल सुबह दे सकता हूं. पण तोही सिकंदर होता. एवढे देश जिंकले उगाच आहे का? सिकंदरानं असे भालदार चोपदारांचा कडेकोट पहारा ठेवला त्या घराच्या भोवताली ब्राह्मणाच्या, आणि निवासस्थानावर निघून गेले. वसमतला रेस्ट हाऊसवर नाही का, ते निवासस्थानावर निघून गेले. ते ब्राह्मणानं संध्याकाळी 8:30-9च्या सुमारास आपल्या दरवाजाची कडी लावली. दादा इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. कडी लावली. 16 ते 17 वर्षाचा मुलगा होता त्या ब्राह्मणाला. त्याला इकडे बोलवलं. इकडे रे. जवळ आला मुलगा. त्यानं पाहिलं तर बाबाचे डोळे भरून आलेले. बाबा इकडे. देवघरात आले दोघे. तो ऋग्वेद ठेवलेला होता. पहिल्यांदा ब्राह्मणानं दर्शन घेतलं, वडिलांनी पुन्हा मुलांनी. का रडता बाबा? ऋग्वेदाची ना आपली आजची ही शेवटची भेट आहे. ऋग्वेद घेतला आणि उजव्या बाजूला ऋग्वेद, डाव्या बाजूला त्या मुलाला बसवलं आणि मध्यंतरी होम पेटवला. होम. ऋग्वेदातलं एक एक पान उचलायचं ब्राह्मणाने, मुलाकडून पाठ करून घ्यायचं आणि ते पान का पाठ झालं की डबडबल्या डोळ्यानं ते पान होमात टाकायचं. करता 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 2 वाजले, 2:30 वाजले, पहाटेचे 3:30. कोणीतरी बातमी दिली सिकंदराला. सिकंदर धावत आली. 4-4:30चा सुमार. रागाच्या भरात बुटा भरली, लात मारली दरवाजावर, तोडला दरवाजा.
दरवाजा तोडला तर आतला ब्राह्मण मुलगा ताडकन उठून उभा राहिला, कारण शेवटचंच पान राहिलं होतं हातात. ते शेवटचं पान त्या घाई गडबडीत टाकलं हो माप. लट 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 कापतात ब्राह्मण. तो मुलगा सिकंदराला पाहिलं, लाल डोळे झालेले. सिकंदरानं तलवार काढली आणि उगाडली ब्राह्मणा. ब्राह्मण, धोखा दिया तूने हमें. नहीं महाराज, पूरा रुकवे चला दिया जी. वो मेरे बाप जादू की जायदाद थी ना, इसलिए जला दी. तो भी वचन संभालता हूं सरकार. क्या वचन संभालोगे? पूरा रुकवे चला दिया. त्या 17 ते 18 वर्षाच्या मुलाचा हात धरला. सिकंदरापर्यंत आले आणि त्या आपल्या मुलाचा हात, माऊली, त्या आपल्या मुलाचा हात दिला त्या राजाच्या हातात, सिकंदराच्या. महाराज, ये मेरा 17 साल का इकलौता बेटा, इसकी शादी भी नहीं हुई महाराज. इसने पूरा ऋग्वेद कंठस्थ किया है. मेरा कुल का वारिस, मेरा इकलौता बेटा मैं आपको दे सकता हूं सरकार, लेकिन हिंदुस्तान का ग्रंथ ऋग्वेद नहीं दे सकता. याला आपल्या देशाची श्रीमंती म्हणतात. आणि हा ठेवा आपल्या पूर्वजांनी जतन करून ठेवला. त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. पण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, हे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत देऊनिया जीव वडिली साधीला हा ठाव. जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, संपूर्ण कीर्तनामध्ये अनेकविध समाज असायचा, अनेकविध. मग त्याच्यात काही ब्रह्मचारी असायचे, ब्रह्मचारी, काही वानप्रस्थाश्रमी, काही संन्यासी आणि काही गृहस्थाश्रमी. कीर्तन झालं म्हणजे काही काही मंडळी, ठराविक मंडळी भेटायला यायचे. प्रणाम महाराज, प्रणाम. खाली बसा. तिकडं नका पाहू, तिथलं सांगतोय तुकोबरायच्या समोरचं. तुकोबराय म्हटले खाली बसा. खाली बसा म्हटल्याबरोबर ते सगळे खाली बसले. कोण आपण? आम्ही ब्रह्मचारी महाराज. ब्रह्मचारी. माझ्याकडे काय मुलगी असल्याचं कळालं का तुम्हाला? माझ्याकडे कसं काय आले? नाही, तुम्ही एवढा कंबर बांधून उपदेश करता जगाला, आम्ही ब्रह्मचारी, आम्हाला काही उपदेश करा ना. तुकोबराय म्हणतात तुम्ही ब्रह्मचारी आहे ना, तर ब्रह्मचारी तर फक्त अक्षराचं घोकन करा, म्हणजे पाठांतर करा. ब्रह्मचारी धर्म घोकावी आश्रमी विचार ब्रह्मचारी धर्म भोगावी ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचार्याने फक्त अक्षर घोकायचे, म्हणजे पाठांतर करायचं. म्हणून धीरज महाराज, मधुकरी मागण्याचा अधिकार दोघांनाच आहे. मधुकरी कोणाला? एक कीर्तनकार बोला चोपदाराला का? दोघांनाच आहे. एक ब्रह्मचार्याला आणि दुसरं संन्याशाला. ब्रह्मचारी संन्यासी त्यांनी मधुकरी मागायची, आणि मधुकरी मागवायची, घरी आल्यावर मठात आले की खायची आणि झोपा काढायची, असं नाही. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, त्यांनी पाठांतर करायचे, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत. आणि नुसतंच जर मधुकरी खाऊन जर झोपा काढल्या तर गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे, भोंड्या बैल होऊन फेडावं लागल तुला. पाठांतर जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाही झालं अशोक महाराज, तर आम्हाला पाठात रागवायचे बुवा वैद्य बाबा. त्या घरी बैल होऊन फेडावं लागल.
म्हणून मधुकरी मागून अभ्यास करायचा. अभ्यास म्हणजे जोर बैठका नाही माऊली. मग अभ्यास म्हणजे बोलपाठ करायचे, पाठांतर करायचं, घोकावी अक्षरे. आणि जर मधुकरी मागून नुसत्या झोपाच काढल्या तर तुका म्हणे पापे आणि येती रोगाची आरोपे. ब्रह्मचारी, ते ब्रह्मचारी उठून गेले आणि मग वानप्रस्थाश्रमी आले. तुम्ही कोण रे? आम्ही वानप्रस्थाश्रमी आहे महाराज. वानप्रस्थाश्रमी आहे का? आता ज्यांचं वय 50 आहे ना, 50 बरं का, आहेत ना जागे सगळे, 50च्या पुढचे आणि 75च्या आतले, ही जी मंडळी आहे ते या आश्रमातले, वानप्रस्थाश्रम. त्यांनी घरात आसून नसल्यासारखं राहायचं. आसून नसल्यासारखं म्हणजे आसून नसल्यासारखं, हेच असं का केलं आणि ते तसंच का केलं, हीच भाजी का केली आणि तीच का तिखटच का नाही टाकलं, अजिबात डोकं घालायचं नाही. ब्रह्मचार्याला जसं अक्षर घोकायला सांगितले तसे वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थाश्रमाने संयोगी वियोग. आणि हा वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला तो पंडोराजाकडून. पंडोराजा नाही तर पंडोराजाला तर शापच होता इंदम ऋषीचा. इंदम ऋषी हरणाच्या रूपामध्ये हरणीसोबत प्रणय क्रीडा खेळताना पंडोराजा घोड्यावर शिकार करण्याच्या निमित्ताने अरण्यात आला होता. आणि ते हरण हरणीसोबत प्रणय क्रीडा करते, पण यांनी लांबून पाहिलं नाही, हरण दिसलं. पंडोराजाने लावला धनुष्यावर बाण आणि सोडला त्या दिशेने. सुई 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 करत बाण गेला तो त्या हरणाला. पण ते हरण नव्हतं ना, ते इंदम ऋषी होते. आणि ते बाण लागल्याबरोबर खाली पडले तर दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, तर पंडोराजा तिथपर्यंत आला तर ते रक्त वाहतंय. इंदम ऋषीने लागलेला बाण काढला बाजूला आणि तिथं हात धरला आणि असं इकडं तिकडं पाहिलं तर पंडोराजाचा घोडा तिथपर्यंत आला. तर घोड्यांच्या टापाचा आवाज, त्या आवाजाच्या दिशेनं इंदम ऋषीनं पाहिलं तर पंडोराजा, पण लाल डोळे झालेले राजा रागावला. आपलं ऋषी रागावले. काय राजा, अरे हरणाच्या रूपात हरणी सोबत प्रणय क्रीडा करत असताना बाण मारतो ना, मला शाप आहे तुला. तूही तुझ्या पत्नीला स्पर्श करशील तर मरून तडपडून मरशील. हा पंडोराजाला शाप होता. म्हणून तर ज्यावेळेला शिष्टाईसाठी भगवंत आले तर भर सभेत प्रस्ताव मांडला होता दुर्योधनानं. एका ऋषीनं विचारलं होतं, तुम्ही यांना काय इस्टेट देत नाही? म्हणून एक लक्षात ठेवा, महाभारत घडलंय ते संपत्तीमुळं आणि रामायण घडलं ते बाईमुळं. विठ्ठल विठ्ठल. महाभारत 5 गावं तरी द्या ना पांडवांना. त्यावेळेला दुर्योधनाचं, तुम्हालाही खरं वाटेल दुर्योधनाचंच खरं आहे शेठ. दुर्योधनानं कसं पटवून दिलं पा. हे बा, तुम्ही म्हणता या 5 जणांना 5 गावं तरी बक्षीस द्या, बक्षीस द्यायला हरकत नाही. सगळे ऋषी म्हटले बरं झालं बा, आपलं जमलं, आता युद्ध करण्याची गरज नाही. पण पहिल्यांदा ते पांडव पाहिजे. ऋषी तर एकमेकाकडे पाहतात, पांडव पाहिजे. माझ्या घरातलं मला जास्ती माहिती का तुम्हाला? तुम्हालाच माहिती. माझ्या चुलत्याला म्हणजे पंडोराजाला शाप होता. कोणता? पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. मग यांनी जर पत्नीला स्पर्शच केला नाही तर यांच्यापासून मुलं झालीच कसे? हे बघा कसं पटवलं दुर्योधनाने. 3 मंत्र जपले कुंतीनं. 3 त्याच्यापासून धर्म, भीम, अर्जुन. आणि माद्रीनं 2 जपले तर त्याच्यापासून नकुलन सहदेव झाले अशोक महाराज. तर दुर्योधन म्हटला, कुंतीनं 3 मंत्र जपले तर धर्म, भीम, अर्जुन झाले तर हे पांडव नाही कौंतेय आहे. आणि माद्रीनं 2 जपले तर नकुल सहदेव झाले तर तेही पांडव नाही, ते माद्री आहे. म्हणून कौंतेय असणारी कुंती भोज राजाला म्हणजे मामाला इस्टेट मागावी. आणि हे माद्रीचे 2 आहे ना, त्यांनी मदरराज शैल्याला म्हणजे आपल्या मामाला इस्टेट मागावी.
हस्तिनापूरच्या इस्टेटीत तोंड खुपसायचं कारण नाही. पटलं का नाही तुम्हाला? दुर्योधनाने पटवून दिलं. पण ज्या वेळेला माद्रीनं पाण्याने भरलेला माठ डोक्यावर घेऊन अरण्यातून येत होती आणि इकडून पंडू राजा निघाले, तर जात असताना स्पर्श झाला तर पंडू राजा तडपडून मेला. मी कशासाठी सांगितलं हे? ब्रह्मचारी वानप्रस्थाश्रमी धर्म बुडाला पंडू राजाकडून, तर मरून पडावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. ते निघून गेले आणि पुन्हा आले ते संन्यासी. ते भगवा वेश धारण केलेला, रुद्राक्षाचा माळा गळ्यात, हातात बांधलेल्या, पायात खडा होते, हातात कमंडलू, भस्म लावलेलं. ते आले आणि सगळे बसल्यावर त्या तुकोबारायांनी विचारलं, तुम्ही कोण रे? आमच्याकडं पाहा ना महाराज. पाहिलं तर संन्यासी का? हो. तुम्ही ब्रह्मचार्याला उपदेश केला अक्षर गो का? वानप्रस्थाश्रमाला सांगितलं संयोगी वियोग. आम्ही संन्यासी महाराज, आम्हाला सांगा काहीतरी. तुम्ही संन्यासी आहे ना? संन्यास तो त्याग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. जुना काळ, जुना ते पायात खडव घातलेला, भगवा वेश धारण केलेला, रुद्राक्षाचा माळा गळ्यात, काही हातात बांधलेल्या संन्यासी निघाले होते स्नानाला. संन्यासी स्नानाला निघाले, समोर दिसते गंगा काही अंतरावर, आणि तेवढ्यात चालताना त्यांना रुपया दिसला. रुपया चांदीचा, तो जुन्या काळातला. जुन्या मंडळींनी पाहिला असेल. तुमच्या काळात होता का नाही चांदीचा रुपया? चांदीचा रुपया पाहिला आणि संन्यासी बाबा जाग्यावर थांबला. संन्यासी रुपया पाहिल्यावर तेवढ्यात तिकडून स्नान करून काही येत होते. त्यांना विचारलं, रुपया तुमचा आहे का? नाही बाबा, आमचा नाही. ते निघून गेले. पुढं काय आले, रुपया तुमचा आहे? आमचा नाही. तुमचा आहे? आमचा नाही. असं करत करत पहाटे 4:30 पासून दुपारचे 11 वाजले. संन्यासी तिथंच होता. प्रत्येकाला विचारायचा, रुपया तुमचा आहे का? प्रत्येक जण म्हणायचा आमचा नाही. तो जुना काळ सांगतोय. आताचा तर पहिलाच म्हणला असता पट्ट्याचाच आहे, पण ते जुना काळ सांगतो. कोणीच म्हणत नाही की रुपया माझा आहे. पण तो रुपया जरी संन्याशानं उचलून घरी आणला तरी संन्यास धर्म बुडाला. म्हणजे मठात आणला, आश्रमात, तरी संन्यास धर्म बुडाला. आणि पुन्हा जर संन्यास आश्रमात त्यांना पदार्पण करायचं असेल तर 3 दिवस द्रव्य त्यागपूर्वक उपवास सांगितलाय. संन्यास तो त्याग संकल्पाचा. मग ते संन्यासी निघून गेले. मग गर्दीच गर्दी झाली तुकोबाराईच्या समोर. पहा ना तुम्ही, गर्दीच गर्दी. मंडप भरून बाहेर, मंडपाच्या बाहेर समाज, कट्ट्यावर, वट्ट्यावर, मंदिरावर, जिकडं पाहताल तिकडं समाजच आहे. एवढी गर्दी पाहिली. तुकोबाराईने विचारलं, तुम्ही कोण रे? सर्वांनी सांगितलं, आम्ही गृहस्थाश्रमी महाराज. गृहस्थाश्रमी आहे का? ते ब्रह्मचार्याला सांगितलं अक्षर गोका, वानप्रस्थाश्रमाला सांगितलं संयोगी वियोग, संन्यासाला सांगितलं संन्यास तो त्याग संकल्पाचा. आम्ही गृहस्थाश्रमी आहे, मग आम्हाला काहीतरी उपदेश करा ना. तुकोबाराय म्हटले, तुम्ही गृहस्थाश्रमी आहे ना वाघमारे महाराज? म्हटले हो. मग एक करा, तुम्हाला लेकरं बाळ बायका पोरं घरदार गाडी माडी हे सगळं चालवावं लागतं ना. मग तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं काम करा, आणि ते काम करताना आमचं एक काम करा. कामामध्ये
कामामध्ये काम, यांनी पण चालीमध्ये चाल केली. कामामध्ये काम. तुमचे काम करा, ग्रहस्थाश्रमाला सांगितलं ऐका. म्हणून आपण सगळे ग्रहस्थाश्रमी, सगळे ग्रहस्थाश्रमी. एक लक्षात राहू द्या, असू द्या कुणी संन्यासी, नाही तर असू द्या वानप्रस्थाश्रमी, नाही तर ब्रह्मचारी असू द्या, ते तीनही आश्रम आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे ग्रहस्थाश्रमावर. जरी संन्यासी जरी झाला तरी दुपारी त्याला आपल्या दारात यावं लागतं का नाही चेअरमन? आपल्याच दारात यावं लागतं. काकी काय रे बाबा आहे का शिडी पाकी? आपल्याच दारात यावं लागतं. जरी झाला संन्यासी तरी माध्यानासी तोंडवासी. एकदा नारद महर्षी झाले भगवंताकडे. नारद महर्षी गळ्यात विनान हातात चिपळ्या आले बो. नारद महर्षी नारायण या पुढे या पुढे या म्हटलं की आले बा. पुढं बसा. बऱ्याच वर्षाने आले नारदा. हो, सतत तुमचं नामस्मरण आमच्या कानावर येतं. हा तेच विचारायला आलो तुम्हाला. आता देवभक्ताचा संवाद आहे, ते काय आपला संवाद आहे का? आपला संवाद आता जर असता तर मग किती सेवक नगरसेवक पळवले. आता चालू आहे ना सध्या. पंढरपूरच्या 40 ते 50 रूम गजानन महाराज संस्थांच्या सध्या सगळे पळवलेले सेवक तिकडच आहे. मग माझ्यासारखा नामधारक कोणी आहे का? देव म्हटले नारदा तुम्हाला या अहमची बाधा झाली का? मनात म्हणले नाही. माझ्यासारखा नामधारक आहे का कोणी? तुमच्यासारखा आहे ना. कुठं? गिरगावला. गिरगावला माझ्यासारखा नामदार हो, तुमच्यापेक्षा मोठा नामदार आहे. ते पत्ता द्या बरं, नाही तर जाताल बाळूबाच्या गिरगावला. म्हटले ठीक आहे. मग वसमतून तो पत्ता दिला. नारद महर्षी आले बा गिरगावला. गिरगावला आले तर
सकाळची वेळ होती, 6:30-7 वाजलेले. कोणीतरी एक वारकरी तुळशीला पाणी घालत होते, रामकृष्ण हरी किंवा हरिपाठ म्हणत होते. नारद म्हटले, हेच बुवा का रे ते, माझ्यापेक्षा मोठा नामधारक आणि गिरगावचा, हे बघू तरी कुठपर्यंत नामस्मरण करते. तुळशीला पाणी टाकलं, आतमध्ये गेले, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला, अर्धा पाऊण तास केलं बा त्यांनी. ते ज्ञानेश्वरी गाथा ठेवून दिली, मग कपडे घातले, दुकानचं काम, कोणतं शेतीचं काम काय असेल, नारद महर्षी गुप्त रूपाने त्यांच्याबरोबरच. सायंकाळी 5 वाजता नारद महर्षी भगवान विष्णूकडे आले. काय देवा, काय नारदा, तुम्ही केव्हापासून वसिल्यानं वर्णन करायला लागले, काय झालं? ते गिरगावचा बुवा बघून आलो मी, पाऊण तास फक्त नामस्मरण करतोय, ज्ञानेश्वरी गातान रामकृष्ण हरी. मी तर पाऊण तासही रिकामा राहत नाही, रात्रंदिवस तुमचं नामस्मरण करतो. मी आपल्यासाठी सांगतोय आपला आश्रम कसा श्रेष्ठ आहे ते. देव म्हटले, नारदा ते किती तास करताय? पाऊण तास, 45 मिनिट. आणि तुम्ही? मी 45 मिनिटही शांत राहत नाही, सतत नामस्मरण करतो. तरी सुद्धा तो गिरगावचा वारकरी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे नारदा. कसं काय सांगतो, इकडे बसा. चांदीची वाटी आणा रे शॉपदार. चांदीची वाटी आणा म्हटलं की ती वाटी आणली जगन्नाथराव, आणि त्याच्यात तेल टाकलं. तेल काटोकाट वाटी भरली तेलानं, आणि भगवंतांनी ती नारदांच्या हातात दिली. नारदा, एवढी वाटी घ्या आणि त्या गिरगावला प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा गिरगावला. आणि प्रदक्षिणा करताना फक्त तेल खाली सांडलं नाही पाहिजे. तेलाचा एक थेंब जर खाली सांडला तर तो गिरगावचा वारकरी श्रेष्ठ ठरल. नारदानं ती चांदीची वाटी काटोकाट तेलाने भरलेली ना, असे निघाले नारद. तेलाकडं पाहतात, वाटीकडं पाहतात, पुढं रस्ता पाहतात. सकाळी 10 वाजता प्रदक्षिणा सुरू केली. ती पारायण झाल्यावर आपलं ज्ञानेश्वरी पारायण झालं की 10 वाजता ती प्रदक्षिणा सुरू केली. सायंकाळचे 5 वाजले. 5 वाजले मग प्रदक्षिणा झाली. ती वाटी भगवंताच्या समोर ठेवली आणि नारदानं उडी मारली. जिंकलो का नाही? अहो, अजून निकालच लागायचा राहिला, जिंकलो का नाही? थांबा ना जरा. काय नारदा, प्रदक्षिणा झाली? झाली ना. तेलाचा एक थेंब नाही खाली सांडू दिला, वगुळ सुद्धा नाही येऊ दिला. बरं ठीक आहे नारदा, कितीला केली ती प्रदक्षिणा सुरू? 10 वाजता सकाळी. आता किती वाजले? 5 वाजले. किती तास झाले? 7 तास. आता पहा, लक्ष द्या. भगवंतानी विचारलं, नारदा, गिरगावला प्रदक्षिणा करताना 10 ते 5 म्हणजे 7 तासात तुम्ही माझं नामस्मरण किती वेळा केलं? नारद म्हणले, देवा, ते तेल सांडू नये म्हणून तेलाकडे पाहत होतो, वाटीकडे पाहत होतो, रस्त्याकडे पाहत होतो, त्या नादात तुमचं नावच विसरलो ना मी. आता ऐका, त्यावेळेला देव म्हटले, नारदा, वाटीभर तेलाचं ओझं तुझ्या हातात दिलं तर 7 तासात एकदाही माझं नाव नाही घेतलं. अरे त्या गिरगावच्या वारकऱ्याच्या डोक्यावर प्रपंचाचं पाठीभर ओझं आहे, तरी एकही दिवस मला तो विसरत नाही. तुमच्यापेक्षा तो वारकरी श्रेष्ठ आहे. वारकरी म्हणजे आपण गृहस्थाश्रमी श्रेष्ठ आहे, म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. मग तुकोबाराय म्हणतात, तुमचे काम तर कराच, तुमच्या कामात आमचं एक काम करा. कामामध्ये काम. एखादं जर गिरगावरून ते वसमतला चाललं, वसमतला काही कामाच्या निमित्ताने गल्लीतल्याने दुसऱ्याने, रामभाऊ कुठं चालणार आहे? काही नाही, वसमतला चाललो. काय काम आहे? हे अमुक अमुक काम आहे बा. मग हे तुझे काम कर आणि त्याच्यात आमचं एक एवढं काम कर. तसं तुकोबाराय म्हणतात, तुमचा प्रपंच सुखाने करा आणि त्यात आमचं एक काम करा. वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संतांनी सांगितलं नाही, तुमचे लेकरं बाळ विहिरीत ढकला, घरावर रॉकेल होता, काडी लावून पेटवून द्या, या भांडाऱ्या भामचंद्रावर करा नामस्मरण. कोणीच नाही सांगितलं. उलट सांगितलं, सुखाने संसार करा. सुखाने सुखे करावा संसार,
संसार करा. आणि ते तुमचा संसार करताना त्या कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये कामात काम करा. अहो तुकाराम महाराज तुमचं एक उठलं सुटलं रामायण, उठलं सुटलं भागवत, उठलं सुटलं कीर्तन. कुठं चालले तर पंढरपूरला, कुठं चालले तर देहूला, कुठं चालले तर पैठणला. रात्रंदिवस तेच चाललंय. रात्रंदिवस तुमचं तेच चाललंय. मग अहो पण आम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत हजारो काम आहे, हजारो. तुकोबारे म्हटले किती? हजारो काम आहे, हजारो. त्यातले काही सांगतो का थोडेफार? अहो सकाळी उठलं की ते बाहेर देशाला जावं लागतं, आलं की दात घासायचे, पुन्हा तोंड धुवायचं, पुन्हा चहा घ्यायचा, पुन्हा आंघोळ झाली की पुन्हा शेतातलं कामाला जायचं, दारा काढायच्या, दूध डेर. बस 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 बस. तुकोबारे म्हटले कळलं मला. हे एवढे हजार काम आहे काय तुझे? मग उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही हजार कामं करता? ते म्हटले करतो. मग ते हजार कामं करताच ना, त्या कामात आमचं एक एवढं काम करा. कामामध्ये कामात काम करायचं. पण काय करायचं काय नेमकं? काही म्हणा. राम 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 राम. एखाद्या गावला जर तुम्ही गेले आणि समोरून जर पाहुणे आले, आता मालेगावचे आले पाहुणे समजा समोरून, उदाहरण म्हणून, तर आपण काय म्हणतो? राम राम राम. बरोबर आहे का? बरोबर. वाघमारे महाराज राम 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 असं म्हणतो का आपण? राम राम दोनदाच, तीनदा राम नाही, आणि एकदा तर नाहीच नाही. राम जे एकदाच राम म्हणतं त्याला 4 जण उचलून म्हणतात राम राम. का ते दोनदा राम आहे. राम राम दोनदाच राम का शेठजी? दोनदा राम याच्यासाठी आहे. कशात? आणि राम राम म्हणताना आपले हात कुठं जातात? रामचंद्रजी तुमचं नाव रामच आहे. कुठं जातात हात? हृदयाजवळ. ईश्वरीचं पारायण चालू आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. राम हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू. मग माझ्यातही राम आहे, तुझ्यातही राम आहे. राम राम. आणि दोघंही आपण रामरूप आहे, भांडणं करायचंच कशाला? म्हणून राम राम. आणि आणखीन एक कारण, आता थोडं लक्ष द्या. आता रामायण तर ऐकतायत चोले महाराजांच्या मुखातून, पण थोडंसं लागू पुरतं आपल्याला. अभंग असतोय ना. काही म्हणा राम 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 राम. राम शब्द उद्गारताना, राम शब्द म्हणताना जीभ अशी झटकली जाते पा. मग राम म्हणताना जीभ अशी झटकली जाते. महाराज लिहितात, रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. रकारचा उच्चार केला की अंतकरणातली सगळी पाप बहिर निर्याती पातकम, सगळी पातक बाहेर निघून जातात. काही काही तरुण पोरं म्हणतील महाराज पण ते बाहेर गेलेले रिवस आले तर रिवस येतीलच कसे? मनी गेट बंद होत आहे ना. तुम्ही पहा, प्रयोग करून पहा. राम म्हणताना तोंड उघडतं धीरज महाराज, रा. आणि म्हणताना बंद होतं. म्हणताना गेट बंद होतं, म्हणजे वटाला वट लागतो. तोंड बंद करून रा म्हणून दाखवायचं. तोंड बंद करून आणि तोंड उघडं ठेवून म्हणून दाखवायचं. आजचं नारळच तुम्हाला नारळ म्हणलंय. राम राम म्हणताना तोंड उघडतच, ते तोंड झाकून होत नाही. रा आणि मनी तोंड बंद होतं. राम. म्हणून काही म्हणा राम राम. एक गंमत सांगू का? कोणाचं कोणतंही नाव असू द्या, अशोक महाराज, कोणाचं कोणतंही नाव असू द्या, त्याच्यात राम आहेच, आहेच राम. पटवून देतो तुम्हाला. मी नाही, तुलसीदासजी प्रभू सांगतात, आमचे गुरुवर्य महाराज सांगत असतात. त्यांनी एक गणित सांगितले. गणित मी सांगतो, ते बेरीज तुम्ही करा. गणित तुम्ही करा. नाम को चतुर्गुणी उसमें पंचतत्व मिले, द्विगुणा करने का काम 8 भागलो नीचे बचे सो राम. पोरं म्हणतील काय 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 काय? नाम को चतुर्गुणे. चतुर्गुणे म्हणजे 4 पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.
आपल्या नावाला 4 गुणायचं. उसमें पंचतत्व मिले, पृथ्वी आप तेज वायू आकाश. बरं का पत्रकार साहेब, हे पंचतत्व त्याच्यात मिसळायचे. द्विगुणा करणे का काम, ब्रह्म आणि माया हे 2च आहे, म्हणजे डबल करायचं. आणि 8 से भागलो, 8 दिशा आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो, एखादं नाव सांगा त्याच्यात राम आहे का नाही दाखवतो तुम्हाला. सांगा नाव एक. इथं नाव नाही का कोणाला? एक कोणतंही सांग. काय बरं, शंकर काय नरेश काय, 3च अक्षर आहे, जमलं ते. नरेश किती अक्षर झाले? झोपले काय तुम्ही? हा, बेरीज तुम्ही करायची आता. रमेश 3 अक्षर. नाम को चतुर्गुणे, 3 ला 4 निगुणा, 12, 3 चौक 12. नाम को चतुर्गुणे, उसमें पंचतत्व मिले, 12 आणि 5 17. द्विगुणा करने का काम, 17 दुनी 34. आता 34 लक्षात राहू द्या माऊली. 34 झाले. 8 से भागलो, 8 नी 34 ला भागा, 8 दोन्ही 16, 8 चौक 32. 8 चौक 32 आले. पहिले किती झाले ते? 34 मधून 32 वजा करा, किती राहिले? 2. ती 2 अक्षर म्हणजे आमचा राम आहे. राम ते 2च अक्षर आहे. तुम्ही म्हणाल तुमच्याच पार्टीचं नाव घेतलं इकडचं, तुमचं सांगा एखादं इकडचं. माता माऊली आहो, इकडं नावच नाही का? बरं एखादं पुरुष वर्गाचं सांगा, थोडं मोठं सांगा. मुरलीधर किती अक्षर झाले सांगा चला. प्रत्येकाच्या नावात राम आहे ते दाखवून देतो मी. मुरलीधर 5 अक्षर झाले, 5. नाम को चतुर्गुणे, 5. आता गणित पक्का झाला. 5 20. नाम को चतुर्गुण, उसमें पंचतत्व मिले, 20 आणि 5. द्विगुणा करने का काम, 50. आता 50 लक्षात राहू द्या. आता 50 ला 8 ने भागा, 8 संग 48. पहिलं किती होतं? 50 मधून 48 गेले, किती राहिले? 2. ती 2 अक्षर म्हणजे राम. बर का मुरलीधर भाऊ? राम. काय काय म्हणतील महाराज, हे 3 अक्षरी झाले, हे 5 झाले, जरा मोठं घ्या ना, मोठं. मग सांगा ना तुम्हीच मोठं. फक्त पाडा म्हणायची तयारी राहू दे रे बाबा. आता पाडेच राहिले नाही, ते मोबाईलमध्येच आता सगळ्या सुविधा आहे. पण मी सांगतोच, मोबाईल आहे सर्वांकडे, काय काळजी नाही आपल्याला. सगळ्यात मोठ आपला जो मंत्र सांगितले, कोणते? 2 अक्षरी, 3 अक्षरी, काही 6 अक्षरी, काही 12 अक्षरी, 12 अक्षरी मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा 12 अक्षरी घ्या, 12 अक्षरी घ्या. 12 म्हणजे 12 अक्षरी. आता 12 अक्षरी घेतले. नाम को चतुर्गुणे, शाबास. 12 चौक 48, 48 झाले. उसमें पंचतत्व मिले, 53. द्विगुणा करने का काम, 106. आता 106 लक्षात राहू द्या. 8 से भागलं, 8 13 बघा बरं किती होत आहे ते मोबाईलमध्ये. 13 गुणुले 8 कर. अंदाजे सांगितलं, दिलंय ठोकून मी, बघा जमतंय का, किती होत आहे? सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.